कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदन कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वांना श्रीकृष्ण जय कृष्ण. मी पाचव्या अध्यायाचं विवेचन करते आहे. पाचव्या अध्यायात 4 अध्याय झाले ना आता. तर अर्जुन भगवंताला म्हणते की देवा, तुम्ही कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही सांगता, पण माझ्यासाठी कल्याणकारी काय आहे हे मला समजत नाहीये. त्यामुळं माझं ज्यात कल्याण आहे असा योग सांगा, ज्ञानयोग किंवा कर्मयोग, अशी अर्जुनाची शंका आहे. आणि मग ते अर्जुना विचारते. अर्जुन वाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगच संशशी यश्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. संन्यास कर्मणा कृष्ण. कौटुंबिक स्नेहामुळे अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याविषयी भावना उत्पन्न होतात आणि त्यांनी युद्ध करणे पाप आहे असे प्रतिपादन केले. ते युद्ध न करता भिक्षांनावर जीवन निर्वाह करणे श्रेष्ठ समजू लागले आणि त्यांनी स्वतःच निश्चय करून टाकला की देवा, मी युद्ध करणार नाही. मी भिक्षा मागेल पण युद्ध करणार नाही. पुनर्योगाच न संशशी. अर्जुन भगवंताला म्हणतात की आपण कधीतरी ज्ञानयोगाची प्रशंसा करता आणि कधी कर्मयोगाची करता. त्यामुळे मला समजत नाहीये की मी कर्मयोगाचं अवलंबन करू, आचरणात आणू, का ज्ञानयोगाचं आणू. या ठिकाणी अर्जुनाची जी गोष्ट विचारली आहे त्याच्या उत्तरात भगवान म्हटले आहे की कर्मयोग श्रेष्ठ आहे. कर्मयोगी सुखरूप कर्मबंधनातून मुक्त होतो. कर्मयोगाशिवाय सांख्ययोगाचे साधन सिद्ध होणे कठीण आहे, परंतु कर्मयोगी तात्काळ ब्रह्माला प्राप्त होतो. याप्रमाणे सांगून भगवंत अर्जुनाला जणू असे सांगत आहे की तुझ्यासाठी कर्मयोग शीघ्र आहे. काय ताई? नाही नाही, काही नाही. कंटिन्यू करा. हा, कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. हो, कंटिन्यू म्हणजे हा, म्हणजे चालू ठेवा, मी काही बोलले नाही. बरं बरं, ओके हा, ओके, ठीक आहे हा. ठीक आहे. मग देव सांगते की त्यांना कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही श्रेष्ठ आहेत, दोन्ही कल्याणकारी आहेत. म्हणजे तुकाराम महाराज म्हणते की अधिकार तैसा करू उपदेश. म्हणजे ज्याचा जसा अधिकार आहे, कर्माचा अधिकार असेल तर कर्मयोगी, ज्ञानाचा अधिकार असेल तर ज्ञानयोगी, असं दोन्ही श्रेष्ठ आहेत. त्यापैकी एक श्रेष्ठ एक कनिष्ठ असं काहीही नाही. भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च नैष्कर्यस करा विभो तो यस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशस्यते. व्याख्या. भगवंताच्या सिद्धांतानुसार ज्ञान प्राप्तीसाठी सांख्ययोगाचे पालन प्रत्येक मनुष्य स्वतंत्र्याने करू शकतो आणि त्याचे पालन करण्यासाठी कर्माच्या स्वरूपाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. संन्यास कशाला म्हणतात ते सांगितलं. संन्यास या पदाचा अर्थ सांख्ययोग आहे. कर्म करत असताना ज्ञान प्राप्ती करण्याचा जो सांख्ययोगाचा मार्ग आहे त्याचे विवेचन करत आहे. त्या सांख्ययोगाद्वारा मनुष्य प्रत्येक वर्ण, आश्रम, संप्रदाय इत्यादी मध्ये राहत असताना प्रत्येक परिस्थितीत स्वतंत्रने ज्ञान प्राप्त करू शकतो, आपले कल्याण करू शकतो. म्हणजे असं सांगितलं की तुम्ही ज्या धर्मात आश्रमात राहता त्या आश्रमात राहूनच तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकता. वेगळं असं काही करायची आवश्यकता नाहीये. सांख्ययोगाच्या साधनेत सांख्ययोगासाठी विवेक हे मुख्य आहे आणि कर्मासाठी कर्म करणं, की हे कर्म हे आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी करणं हे कर्म आहे. निष्काम भावनेने कर्म केला तर त्याचं फळ प्राप्त होणारच आहे. त्याला कर्मयोग म्हणे. कर्मयोगाचे कर्मयोगाचे साधन केल्याशिवाय संन्यासाचे साधन होणे कठीण आहे. कारण संसाराची आसक्ती नष्ट करण्यासाठी कर्मयोगाचा सोपा उपाय आहे.
संसाराची जर आसक्ती करायचे, कर्मयोग म्हणजे हे माझं नाहीये, हे सगळं देवाने निर्माण केलेलं आहे, त्यात माझं काहीच नाही, असं जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा ती संसाराची आसक्ती कमी होईल. असं सांगते की हे निर्माण केले ईशसृष्टी आणि जीवसृष्टी आहे. ईशसृष्टी म्हणजे देवाने निर्माण केलेलं सर्व संसारातील पदार्थ हे ईशसृष्टीचे आहे. जीवसृष्टी म्हणजे ते पदार्थ आपण आपले मानले म्हणजे ती जीवसृष्टी झाली. ती जीवसृष्टी आपल्या सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता ईशसृष्टीतलं घर आहे, मुलं आहेत, सुना आहेत, पण ते आपल्याला वाटते की माझं घर, माझा मुलगा, माझे सून, असं जेव्हा वाटेल मग आपल्या अपेक्षा वाढतात त्यांच्याकडून. असं वाटते की त्यांनी आपल्याला छान बोलावं, मान सन्मान द्यावं. मग नाही दिलं तर आपल्याला सुख दुःख होते. तर असं सांगितलं की ईशसृष्टीतले कोणतेही पदार्थ आपल्याला सुख दुःख देत नाही, फक्त जीवसृष्टीतले पदार्थ सुख दुःख देतात. जीवसृष्टीची आसक्ती कमी झाली की सुख दुःखाचा परिणाम आपल्यावर होत नाही. कर्मयोगश, ज्यामुळे कर्म करण्याविषयी आसक्ती संपूर्णपणे नष्ट होईल, त्या त्या कर्तव्य कर्म केलेल्या युक्तीला कर्मयोग म्हणतात. जोपर्यंत आपल्यासाठी काहीतरी मिळवायची इच्छा राहत असते तोपर्यंत कर्माशी संबंध कायम राहतो. निष्क्रिय सकरायोग. अर्जुनाचा असा प्रश्न होता की सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्ही साधनापैकी कोणते साधन निश्चित रूपाने कल्याणकारी आहे. उत्तरात भगवान म्हणतात की हे अर्जुना, हे दोन्ही साधने निश्चित रूपाने कल्याणकारी आहेत, कारण या दोन्ही साधनाने परमात्म तत्व हे प्राप्त होते. कर्मयोगाने परमात्म तत्व प्राप्त होते आणि ज्ञानयोगाने होते. तर तुझ्यासाठी माझा कर्मयोग आहे, कारण तू युद्धासाठी उभा टाकलेला आहेस आणि तू क्षत्रिय आहेस. या धर्मानुसार सांगितलेले स्वधर्म करणं हे श्रेष्ठ आहे. तुझ्यासाठी कर्मयोग श्रेष्ठ आहे असं सांगते. तो असतो कर्मसन्यासात. कर्मयोग विशेषते असं सांगितलं की कर्मयोगी नित्य संन्यासी समजण्या योग्य आहे, कारण तो सुखपूर्वक सर्व बंधनातून मुक्त होतो. कारण ते कर्मयोगी करणारा साधन करणारा व्यक्ती हे काही माझं नाहीये, हे मी दुसऱ्यासाठी करतो आहे असं त्याची भावना असल्यामुळं तो संसार बंधनातून लवकर मुक्त होतो. आणि सांख्ययोगी म्हणजे ज्ञानी हा मात्र थोडस मुक्त व्हायला वेळ लागते, कारण त्याला ज्ञानाचा अभिमान असते. अभिमान झाल्यामुळं तो सांख्य योगाला मुक्त होण्यात थोडा वेळ लागतो असं सांगितलं. याच्या परिशिष्ट भाव हे ज्ञानापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. मग कर्मयोगाचे आचरण करतो त्याच्या श्रेष्ठतेबद्दल काय सांगावे. ज्ञानयोगी तर केवळ स्वतःसाठी उपयोग असतो, परंतु कर्मयोगी संपूर्ण संसारासाठी उपयोगी असतो. जो संसारासाठी उपयोगी असतो तो स्वतःसाठी उपयोगी होतो, हा नियम आहे. म्हणून कर्मयोग विशेष आहे. सांख्ययोगाविना कर्मयोग होऊ शकत नाही, परंतु कर्मयोगाविना सांख्ययोग कठीण आहे. म्हणून सांख्ययोगापेक्षा कर्मयोग विशेष आहे. या ठिकाणी सांगितलं की कर्मयोगातून लवकर मुक्त होऊ शकतो, संसार बंधनातून सुटू शकतो, ते सांख्ययोगाने होत नाही. म्हणून सांख्ययोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. पण श्रेष्ठ कनिष्ठ भाव असा नाहीये, फक्त अर्जुनासाठी हे मात्र सांगितलं आहे. संबंध आता आता भगवान कर्मयोगाला श्रेष्ठ म्हणण्याचे कारण सांगत आहे. नियसनित संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षते, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बध्नात् प्रमुच्यते. महाभाव समजण्याचे दोन अर्थ होतात. एक तर ज्याच्या हातात विशाल आणि बलवान, ज्याचे हात विशाल आणि बलवान आहे, जो शूरवीर आहे. दुसरा त्याचे मित्र किंवा भाऊ थोर पुरुष आहेत. अर्जुनाचे मित्र प्राणिमात्राचे हृदय भगवान श्रीकृष्ण होते आणि भाऊ अजातशत्रू धर्मराज युधिष्ठिर होते. त्यामुळे त्यांना महाभाव
असे संबोधन केलेलं आहे. यो न द्वेष्टेते. कर्मयोगी तो असतो जो कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती, सिद्धांत इत्यादीचा द्वेष करीत नाही. सर्वांची सेवा करणे, सर्वांना सुख पोहोचणे हे कर्मयोगाचे काम आहे. जर जर त्याचा कोणाशी यत्किंचित देखील द्वेष असेल तर त्याच्याकडून कर्मयोगाचे यथासांग रीतीने आचरण घडू शकत नाही. म्हणून ज्याच्याशी थोडाही द्वेष असेल त्याने सेवा कर्मयोगाने सर्वप्रथम केली पाहिजे. मार्मिक गोष्ट, प्राणीमात्राच्या हिताचे उद्देशाने तर मी तिसऱ्या याच लिहिलंय, तेवढं थोडक्यात वाचते. कर्मयोगी कोणत्याही प्राणी, पदार्थ यांचा द्वेष करीत नाही. या सर्वांचा तो कामना करीत नाही. साधना करताना सुरुवातीला द्वंद्व राहते, पण सत्संग, स्वाध्याय, विचार हे केल्याने तो परमात्मा प्राप्तीला आपले ध्येय मानतो व त्याचे द्वंद्व नाहीसे होते. बाह्य सुखदुःखात सम आणि अंतर दुःखरहित होणे हे द्वंद्वरहित आहे. नियतन नित्य संन्यासी अर्जुन. हा, मार्मिक गोष्ट राहिली नाही. सखोल विचार केला तर नाशवान वस्तूच्या सहाय्यतेने शिवाय चांगुलपणा आचरणात आणता येणे शक्य नाही. ज्या वस्तूच्या सहाय्याने आपण चांगुलपणाचे सोज्वळ आचरण करतो त्या वस्तू आपल्या नाहीतच, तर त्यांच्यात आहेत ज्याच्याशी आपण सोज्वळ आचरण करत असतो. इतक्यावरही जर सोज्वळपणाचा अभिमान होत असेल तो नाशवानाशी संबंध झाल्याने होतो. जोपर्यंत नाशवानाचा संबंध आहे तोपर्यंत योगाची सिद्धी होत नाही. म्हणजे असं सांगितलं की आपल्या संसाराची जी आसक्ती असेल तर योग सिद्ध होत नाही. न कांक्षित कर्मयोगात कामनेचा त्याग मुख्य आहे. म्हणजे कर्मयोग करताना निष्काम भावनेने केलं पाहिजे. कर्मयोगी कोणताही प्राणी, पदार्थ, परिस्थिती इत्यादीची कामना करीत नाही. निष्काम होण्यासाठी दुसऱ्याचे हित करणे आवश्यक आहे. दुसऱ्याचे हित केल्याने कामनेच्या त्यागाविषयी सामर्थ्य निर्माण होते. कर्मयोगात करता निष्काम असतो, कर्म नव्हे. कारण जड असल्यामुळे कर्म स्वतः निष्काम अथवा सकाम होऊ शकत नाही. कर्म कर्त्याच्या अधीन असतात, म्हणून कर्माची अभिव्यक्ती कर्त्याकडून होऊ असते. निष्काम कर्त्याकडूनच निष्काम कर्म होतात, ज्याला कर्मयोग म्हणतात. मग कर्मयोग अथवा निष्काम कर्म म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. सकाम कर्मयोग नसतोच. निष्काम झाल्याने करता कर्मफलाशी असंग राहतो, परंतु जेव्हा कर्त्यात सकाम भाव निर्माण होतो तेव्हा तो कर्मफलाशी बांधला जातो. जेव्हा करता कोणतेही कर्म आपल्यासाठी करत नाही, उलट संपूर्ण कर्म दुसऱ्याच्या हितासाठी करतो, तेव्हा सकाम भावना नष्ट होते. म्हणजे असं सांगितलं की आपण दुसऱ्यासाठी जर कर्म केला तर सकाम भावना नष्ट होते. एवढं सांगायचं होतं त्यांच्या. नियसनित संन्यासी अर्जुनाने युद्ध न करता भिक्षेवर उदरनिर्वाह करण्याची इच्छा प्रगट केली होती. हे अर्जुना, तो संन्यास तर गुरुजनांच्या हा अर्जुन म्हणते ना की यांची हत्या करण्यापेक्षा मी उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागेन. पण देव सांगते की हा जर तुझा संन्यास ते भीतीपोटी आहे. भीतीपोटी संन्यास करू नकोस. तू मनातूनच तो संन्यासी हो. कर्मयोगाचा संन्यास हे अर्जुना, तू संन्यास तर गुरुजनांच्या हत्येच्या भयामुळे घेतलेला बाह्य संन्यास आहे, परंतु कर्मयोगाचा संन्यास रागद्वेषाच्या त्यागातून होत असल्याने नित्य संन्यास अर्थात आंतरिक तसेच खरा संन्यास होय.
कर्म करीत असतानाही कर्माशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे हाच संन्यास आहे. कर्माशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणाऱ्या कर्माचे फल कधीही कोणत्याही अवस्थेत किंचित मात्र भोगावे लागत नाही. म्हणून शास्त्रविहीन संपूर्ण कर्म करत असतानाही कर्मयोगी सदा संन्याशीच आहे. ज्याचा रागद्वेष संपूर्णपणे नष्ट झालेला आहे त्याला संन्यास आश्रमाची आवश्यकता नाही. कोणतीही व्यक्ती, वस्तू, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी आपले नाहीत आणि आपल्यासाठी नाहीत असा निश्चय झाल्यावर रागद्वेष नष्ट होऊन तसाच यथार्थ अनुभव येतो. म्हणजे संसारातील वस्तू हे आपल्या नाहीत आणि आपल्यासाठी नाहीत असं जेव्हा आपल्याला समजूत होते किंवा वाटते, तेव्हा आपल्याला त्या पदार्थाविषयी राग म्हणजे प्रेमही नाही, द्वेषही होत नाही. दोन्ही नाही, राग द्वेषातून मुक्त होतो. संसाराशी संबंध उच्छेद अर्थात लिप्ततेचा अभाव संन्यास आहे. आणि कर्मयोगाच्या ठिकाणी रागद्वेष नसल्याने संसाराशी अलिप्त राहतच नाही. म्हणून कर्मयोगी नित्य संन्यासी आहे. तो संसाराशी आसक्ती नाही, लिप्त राहतो, अलिप्त राहतो. म्हणून तो कर्मयोगी नित्य संन्यासी आहे. निर्द्वंद्व ही सुखम बध्नात प्रमुच्यते. आपल्याला साधना करताना आपण स्वाध्याय आणि सत्संग केला तर आपल्याला वाटते की परमात्म तत्व प्राप्त होते, असा आपला ध्येय असतो. परंतु अनंत जन्माचे संस्कार आपल्याला संसाराचे आहेत, म्हणून आपल्याला संसारही आवडतो. मग आपल्याला निश्चित होत नाही की आपण परमात्म तत्व प्राप्त करायचं का संसार करायचा, असं आपल्या मनात द्वंद्व निर्माण होतो. मग आपल्याला ज्याची संगती होते ते बळावते. समजा संसाराशी लोकांची संगती झाली तर संसार आवडायला लागतो आणि सत्संगाची संगती लागली तर परमार्थ आवडायला लागतो. हे द्वंद्व नाहीसं होण्यासाठी सत्संग हे महत्वाचं आहे. सत्संग झाल्यावर आपल्याला असं वाटते की नाही, परमात्म तत्वच आपल्याला आवडायला पाहिजे, आपलं ध्येय हे परमात्म तत्वच असलं पाहिजे. हे द्वंद्व मात्र आपलं नाहीच होते. कितीही सुख, आराम, भोग मिळाले तरी मला त्याचा स्वीकारच करायचा नाही, तर परहितासाठी त्याचा त्याग करायचा असा विचार दृढ होईल तितकं साधक निर्द्वंद्व होईल. म्हणजे आपल्याला जे भोग मिळाले ते मला भोगायचेच नाही असं आपण जे ठरवलं तर आपण मला परमात्म तत्वच प्राप्त करायचे असं जर ठरवलं तर आपल्याला मग आपण निर्द्वंद होतात, आपल्या मनात द्वंद्व राहत नाही. म्हणजे असं सांगितलं की संसारामध्ये काही अनुकूल परिस्थिती असते, कधी प्रतिकूल असते. अनुकूल म्हणजे आपल्याला आवडती तशी आणि प्रतिकूल म्हणजे आपल्याला आवडत नाही. पण हे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती हे प्रारब्धानुसार असते, येणारी जाणारी असते. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त लिप्त व्हायचं नाही. अनुकूल परिस्थिती असली तरी जास्त आसक्त व्हायचं नाही आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याचा द्वेष करायचा नाही. असं असं जर राहिलो आपण तर त्या साधकाला निर्द्वंद्व होत. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे आपल्याला सुख मिळते, आनंद, आपली सत्ता हे कोणत्या पदार्थावर किंवा व्यक्तीवर अवलंबून नाही, हे आपल्या स्वतःवरच अवलंबून आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण दिले की आपण जर झोपलो, समजा झोपेमध्ये कोणते व्यक्ती नाही, पदार्थ नाही, तरी आपण उठल्यावर म्हणतो मी किती सुखाने झोपलो होतो. याचा अर्थ की आपल्या सुखासाठी किंवा आनंदासाठी कोणत्या व्यक्तीची आणि पदार्थाची आवश्यकता नाही, हे सांगितलं. जर आपल्याला व्यक्ती आणि पदार्थाची आवश्यकता नसेल तर आपण निर्द्वंद्व होऊ शकतो, आपल्याला द्वंद्व मनात राहत नाही. आणि परमात्मा प्राप्तीची अभिलाषा झाली की संसाराची आसक्ती आपोआप कमी होते. आणि असं समजावं की संसाराची आसक्ती झाली तर परमात्मा तत्व अभिलाषा आपोआप कमी होते. हे दोन सांगितलं. आणि हे आहे की आपल्या अंतःकरणात मल, विक्षेप आणि आवरण हे तीन दोष असतात.
मल म्हणजे काय, तर आपल्याला संसार आवडणे म्हणजे हे मल झाला. आपण आपलं समजायचं, दुसऱ्याला टेस्ट करायचं नाही. आपल्याला संसार आवडतो का, मग आपल्यात मला दोष आहे. विक्षेप दोष असं सांगितला की आपण सत्संग करतो, पोथी वाचतो, ध्यान करतो देवाचं, तरी आपलं मन इकडे तिकडे जाते. समजायचं की आपल्यात विक्षेप दोष आहे. अरे आवरण दोष असं सांगितला की परमात्मा तत्व आहे, माहित आहे आपल्याला, पण त्याचा आपल्याला अनुभव नाहीये. आपल्याला माहिती आहे की चराचरात भगवान भरलेला आहे, पण त्याचा आपल्याला अनुभव नाहीये. म्हणजे आवरण म्हणजे समजा आवरण नष्ट, एखादी गोष्ट झाकून ठेवली, त्याविषयी आपल्याला काहीच माहित नाही, तर त्याची आवड निर्माण होणार नाही. तसं आवरण जर गेलं तर आपल्याला परमात्म्याविषयी आवड निर्माण होईल, म्हणजेच भक्तियोग होईल, असं सांगितलं याच्यामध्ये. कर्मयोग आणि ज्ञानयोग आणि भक्तियोग, तिन्ही योग मार्गात निर्द्वंद होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्या निर्द्वंद म्हणजे हे करायचं किंवा ते करायचं, ते करू का हे करू, हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्व नष्ट झालं पाहिजे, तरच आपण कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग, तिन्ही पैकी आपल्याला आपला जे अधिकार आहे ते आपण करू शकतो. राग आणि द्वेष ही संसारात अडकून पडण्याची दोन कारणे आहेत. जितके साधन आहेत ती सर्व रागद्वेष नष्ट करण्यासाठीच आहेत. रागद्वेष नष्ट झाल्यावर नित्य प्राप्त परमात्मा तत्वाची अनुभूती स्वतः सिद्ध आहे. रागद्वेष नष्ट झाल्यावर नित्य प्राप्त परमात्मा, यात परिश्रम मुळीच नाही. परमात्मा तत्वाची अनुभूती असतकडून होत नाही, तर सताच्या त्यागाने होत असते. असताची सत्ता रागद्वेषावर अवलंबून आहे. असं संसार तर आपोआपच नष्ट होत आहे, परंतु आपण आपल्या ठिकाणी रागद्वेषाला पकडून ठेवल्याने संसार स्थिर असल्याचे दिसत असते. म्हणून जो संसार निरंतर नष्ट होऊ लागला आहे त्याविषयी रागद्वेष न राहिल्यास मुक्ती होणार नाही, तर काय होईल. म्हणून द्वंद्वरहित अर्थात रागद्वेषरहित पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. द्वंद्व आणि रागद्वेष जर आपले नष्ट झाले तर आपण संसार बंधनातून लवकर मुक्त होतो. हे आपापल्यासाठीच आहे. परिशिष्ट भाव आहे बाह्य सुखदुःखात समांतर राहणे, म्हणजे बाह्य सुखदुःख आणि आंतरिक सुखदुःख रहित होणे, ह्याला निर्द्वंद्व किंवा द्वंद्व रहित होणे असे म्हणतात. जेव्हा मनुष्याच्या संसारात रागद्वेष राहत नाही, तेव्हा त्याची जिज्ञासू पूर्ती होते आणि कामना समाप्त होते, अर्थात तो निर्द्वंद होतो. म्हणजे संसारात रागद्वेष जर शिल्लक राहिले नाही आणि द्वंद्वही गेले तर आपल्याला लवकर परमात्म तत्व प्राप्त होते. या अध्यायात दुसऱ्या श्लोकाच्या पूर्वोद्धात भगवंतांनी ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही परम कल्याण करणारे असल्याचे सांगितले. त्याचे स्पष्टीकरण आता पुढील 2 श्लोकात सांगत आहे. म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही श्रेष्ठ, एक कनिष्ठ किंवा एक श्रेष्ठ असं नाही. ज्याच्या ज्याच्या धर्मानुसार, म्हणजे आता अर्जुन युद्धाला उभा टाकला आणि क्षत्रिय आहे तर त्याच्यासाठी कर्मयोग श्रेष्ठ आहे, आणि एखादा समजा ब्राह्मण आहे तर त्याच्यासाठी ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे गेल्याच अध्याय सांगितले की गुरुकडे जाऊन ज्ञाने न परिपाते न गुरुची सेवा करायची आणि ज्ञान प्राप्त करायचं. पण अर्जुनाला इथं सांगायचं त्यांना की कर्मयोग हे तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाहीये, फक्त तुझ्यासाठी. सांख्य योगो पृथग बाला प्रवदन्ति न पंडितः एकं प्यासितं सम्यग् उभयोर्विन्दति फलम्. सांख्य योगो पृथग बाला प्रवदन्ति न पंडिता. भगवान शरीर आणि शरीराच्या भेदाचा विचार करून स्वरूपामध्ये स्थित होण्यास सांख्य म्हणतात. भगवंताच्या मतात संन्यास आणि सांख्य पर्यायी शब्द आहेत, ज्यात कर्माच्या स्वरूपाने त्याग करण्याविषयी सांगत आहेत. अर्जुन ज्याला कर्मसन्यास नावाने म्हणत आहे तोही निसंदेह भगवंताने सांगितलेला सांख्य याच एक अवांतर भेद आहे.
म्हणून गुरुमुखाने ऐकूनही साधक शरीर आणि शरीराच्या भेदाचा विचार करत असतो. बाला म्हणजे याच्या सांगे ज्याने आयुष्याने म्हणजे मोठा आहे आणि बुद्धीनेही श्रेष्ठ आहे, त्या सांख्य आणि कर्मयोग याच्या फलात जे भेद समजतात ते अज्ञानी किंवा बालक आहे असं सांगितलंय. ज्या पुरुषाने सांख्ययोग आणि कर्मयोगाच्या तत्वाला योग प्रकारे समजून घेतले आहे तेच पंडित अर्थात बुद्धिमान आहे. कर्मयोग आणि सांख्ययोगाचं फल एकच आहे. हे लोक दोन्ही वेगवेगळे फल देणारे म्हणत नाहीत, कारण ते दोन्ही साधनाच्या पद्धतीला न पाहता त्या दोन्हीचे वास्तविक परिणामाला पाहतात. साधन हे कर्मयोग आणि ज्ञानयोग याचे साधन जरी वेगवेगळे असले तरी साध्य मात्र परम तत्व एकच आहे. एकं स्थित सम्यग उभयो वेदंती फलम. गीतेत अनेक ठिकाणी सांख्ययोग आणि कर्मयोगाचे परमात्मा प्राप्तीरूपी फल एकच सांगितलेले आहे. अशा प्रकारे भगवंताच्या मताने दोन्ही साधने एकच फल देणारी आहेत. परिशिष्ट भाव. जो अन्य शास्त्रीय विचारांना तर जाणतो, परंतु सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्या तत्वाला सखोल जाणत नाही, तो वास्तविक बालक अर्थात अज्ञानी आहे. कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीचे फल एक आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान आहे. कर्तव्य कर्म करणे कर्मयोग आहे. काही न करणे ज्ञानयोग आहे. काही न करण्याने ज्या तत्वाची प्राप्ती होते त्याच तत्वाची प्राप्ती कर्तव्य कर्म केल्याने होते. करणे आणि न करणे यात तर साधना आहेत आणि ज्यापासून तत्वाची प्राप्ती होते ते साध्य आहे. साधन वेगळं असले तरी साध्य मात्र एकच आहे. एतस्सांख्ये प्राप्तते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं साख्यं च योगं च य पश्यति स पश्यति. यः सांख्ये प्राप्ते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एका साधने चांगले प्रकारे स्थित होऊन मनुष्य दोन्ही साधनेच्या फलरूपी परमात्म तत्वाला प्राप्त करून घेतो. याच गोष्टीचे समर्थन भगवान उपर्युक्त पदातून वेगवेगळ्या अर्थाने करीत आहेत. जे तत्व सांख्ययोगी प्राप्त करतो तेच तत्व कर्मयोगी प्राप्त करतो. म्हणजे दोन्हीचं फल एकच सांगितलंय. संसारामध्ये अशी एक समजूत झाली आहे की कल्याण तर ज्ञानयोगानेच होते, कर्मयोगाने कल्याण होत नाही. ही समजूत नाहीशी करण्यासाठी आपली सांख्ययोग आणि कर्मयोग या दोघांना शेवटच्या क्षणी कर्माशी अथवा क्रियाशील प्रकृतीचा संबंध उच्छेद होतो. प्रकृतीचा संबंध उच्छेद झाल्यावर दोन्ही योग एकच आहेत. साधन कालातही सांख्ययोगाचा विवेक कर्मयोगाला स्वीकारावा लागतो आणि कर्मयोगाची प्रणाली हे सांख्ययोगाला स्वीकारावी लागते. सांख्ययोगाचा विवेक प्रकृती पुरुषाचा संबंध उच्छेद करण्यासाठी असतो आणि कर्मयोगाचे कर्म संसाराच्या सेवेसाठी असते. सिद्ध झाल्यावर सांख्ययोगी आणि कर्मयोगी दोन्ही एकच स्थिती होत असते, कारण दोन्ही साधकांच्या आपापल्या निष्ठा असतात. कर्मयोग आणि सांख्ययोग साधना जरी वेगळी असेल तर सिद्ध मात्र एकच आहे. संसार विषम आहे. अत्यंत घनिष्ठ संसाराचे संबंध मध्ये विषमता असते, परंतु परमात्मा सम आहे. म्हणून समरूपी परमात्म्याशी प्राप्ती संसाराशी संपूर्णपणे संबंध उच्छेद झाल्याशिवाय होत असते. संसाराशी संबंध उच्छेद करण्यासाठी दोन योग मार्ग आहेत, कर्मयोग आणि ज्ञानयोग. संसारातून निघण्यासाठी
दोन मार्ग सांगितले, तेच कर्मयोग आणि ज्ञानयोग. माझा सत्स्वरूपाचा कधीही अभाव होत नाही, परंतु कामना आसक्ती अभावातच उत्पन्न होत असते. असे समजून असंग होणे हाच ज्ञानयोग आहे. काय, माझा सत्स्वरूपाची कधीही अभाव होत नाही, परंतु कामना आसक्ती अभावातच उत्पन्न होते. ज्ञानयोगात विचारद्वारा आणि कर्मयोगात सेवेद्वारा संसाराशी संबंध उच्छेद करता येतो. ज्ञानयोगात विवेक वैराग्य समाधी षटक सांगितले ना, ते ज्ञानयोगात. आणि कर्मयोग म्हणजे दुसऱ्यासाठी करणं, हे कर्मयोग. दोन्ही मध्ये संसाराशी संबंध उच्छेद झाला म्हणजे संसाराशी संबंध सुटला तर त्याला परमात्मा तत्व प्राप्त होते. एकम साख्यांचे योगंच य पश्यती स पश्यती. पूर्वी श्लोकाच्या पूर्वदात भगवंताने व्यतिरिक्त पद्धतीने म्हटले होते की सांख्ययोग आणि कर्मयोग यांना अज्ञानी लोकच वेगवेगळे फल देणारे म्हणतात. या विषयाला आता पद्धतीने म्हणत आहे की जो मनुष्य साधनांना फलदृष्टीने एक पाहतो त्याची दृष्टी यथार्थ आहे. म्हणजे सांख्ययोग्याचं जर वेगवेगळं फळ मानलं ते अज्ञानी, आणि दोघांची फळ एकच आहे ते यथार्थ समजणं आहे. अशा प्रकारे चौथ्या आणि पाचव्या श्लोकात सार असा आहे की भगवंत सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्हीना स्वतंत्र साधने मानतात आणि दोन्हीचे फल एकच परमात्मा तत्वाची प्राप्ती मानतात. या वास्तविकतेला न जाणणाऱ्या मनुष्यांना भगवंत अज्ञानी म्हणत आहेत आणि जाणणाऱ्यांना यथार्थ म्हणत आहेत. विशेष गोष्ट, कोणतीही साधनेत पूर्तता झाल्याशिवाय जगण्याची इच्छा, मरण्याचे भय, मिळवण्याचा लोभ आणि करण्याविषयी आसक्ती या चारही गोष्टी संपूर्णपणे नष्ट होतात. जो नित्य निरंतर जो मरतच आहे, अर्थात ज्याचा निरंतर अभाव होत आहे, त्या शरीराविषयी मरण्याची भीती असू शकत नाही. आणि जे नित्य निरंतर राहणार आहे त्या स्वरूपाला जगण्याची इच्छा असत नाही. तर जगण्याची इच्छा आणि मरण्याची भीती कोणाला असते? जेव्हा स्वरूप शरीराशी तादात्म्य करते तेव्हाच त्याला जगण्याची इच्छा आणि मरण्याची भीती उत्पन्न होते. म्हणजे शरीर हे आपलं समजतो आणि इच्छा हे दोन्ही राहत नाही. मिळवण्याची इच्छा त्यालाच होते ज्याचे ठिकाणी एखादी गोष्टीचा अभाव आहे. आपले स्वरूप भावरूप आहे. म्हणजे आपल्याजवळ नाही ती गोष्ट आपल्याला मिळवा वाटते, पण जे आपल्याजवळ आहे त्याचे मिळवण्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे स्वरूप हे आपल्याजवळ नेहमीच आहे, नित्य आहे. त्याच्यामुळे त्याला मिळवण्याची गरज नाही. ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही साधनेपैकी कोणतेही एका साधनेची पूर्तता झाल्यावर जगण्याची इच्छा, मरण्याची भीती, मिळवण्याचा लोभ आणि करण्याची आसक्ती या चारही गोष्टी संपूर्णपणे नष्ट होतात. कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे पूर्ण झाले तर हे चारही गोष्टी नष्ट होतात असं सांगितले. परिशिष्ट भाव, सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्ही साधने लौकिक असल्यामुळे एकच आहे. सांख्ययोगात साधक चिन्मयते स्थित असतो आणि चिन्मयते स्थिती झाल्यास जडतेचा त्याग होतो. कर्मयोगात साधक जडतेचा त्याग करतो आणि जडतेचा त्याग झाल्यास चिन्मयतेची स्थिती होते. अशा प्रकारे सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्ही साधनेचे परिणामी चिन्मयतेची प्राप्ती अर्थात चिन्मय स्वरूपाची स्थितीचा अनुभव होतो.
शरीर संसाराच्या सेवेत लावणे कर्मयोग आहे आणि शरीरापासून स्वयं वेगळे होणे हे ज्ञानयोग आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्ही साधनेपैकी ज्ञानयोग आणि भक्तियोग याचा प्रचार तर अधिक आहे, परंतु कर्मयोगाचा प्रचार फार कमी आहे. भगवंताने गीतेत म्हटले आहे, फार काळ लोटल्यामुळे हा कर्मयोग मनुष्यात लुप्तप्राय झाला आहे. म्हणून कर्मयोगाच्या संबंधात अशी धारणा झाली आहे की ते परमात्मा प्राप्तीचे स्वतंत्र साधन नाही. म्हणून कर्मयोगाचा साधक तर ज्ञानयोगाचा मार्ग स्वीकारतो आणि भक्तियोगाचा. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे तिन्ही साधनेने परमात्मा तत्व प्राप्त होते. पण आपले असा समज झालेला आहे की कर्मयोगाने होत नाही किंवा कर्मयोगाचं जास्त प्रचलित झालं नाही, ज्ञानयोग आणि भक्तियोग जास्त प्रचलित झाला. म्हणून गीतेमध्ये कर्मयोगाला महत्व दिले किंवा कर्मयोगाचं महत्व सांगितलेलं आहे. ताई ठीक आहे ना? आवाज येतोय ना व्यवस्थित? संन्यासुस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म चिरेणाधिगच्छति. संन्यासुस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः. सांख्ययोगाच्या फलतेसाठी कर्मयोगाचे साधन करणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय सांख्ययोगाची सिद्धी होणे अत्यंत अवघड आहे. परंतु कर्मयोगाच्या सिद्धीसाठी सांख्ययोगाचे साधन करण्याची आवश्यकता नाही. सांख्ययोगाचा उद्देश परमात्मा तत्वाचा अनुभव करणे हा असतो, परंतु आसक्ती असल्यास त्या साधनेद्वारा परमात्मा तत्वाचा अनुभव तर गोष्ट सोडा, हे साधन म्हणजेच कठीण आहे. कर्मयोगाच्या आचरणाने आसक्ती नष्ट करून सांख्ययोगाचे साधन करणे सोपे जाते. कर्मयोगाचे साधन केल्याशिवाय सांख्ययोगाची सिद्धी होणे कठीण आहे. म्हणजे कर्मयोग, सांख्ययोग आणि भक्तियोग दोन्ही योग एकावर एक अवलंबून आहे. कर्मयोग पूर्ण झाला तर ज्ञानयोग पूर्ण होतो किंवा पूर्ततेत जातो. म्हणजे कर्माने आपला मल आणि विक्षेप जाते, ज्ञानाने आवरण दोष जातो. ह्या तिन्ही दोष गेले की परमात्म तत्व प्राप्त होते. म्हणून कर्मयोग पूर्ण झाला की ज्ञानयोग होते, ज्ञानयोग पूर्ण झाला की भक्तियोग होते. ज्ञानयोग पूर्ण झाला म्हणजे काय? आवरण दोष जातो. समजा एखाद्या वस्तूवर आवरण आहे किंवा झाकून ठेवली ती वस्तू, तर आपल्याला ज्या वस्तूविषयी ज्ञान नाही त्या वस्तूविषयी आपल्याला जे आवड निर्माण होत नाही किंवा प्रेम नसते, मग तीच गोष्ट आपल्याला वाटली की छान आहे, तर आपल्याला त्याविषयी प्रेम आणि आवड निर्माण होते. म्हणजे परमतत्व आहे, पण आपल्याला ते नित्य, निरंतर, अव्यक्त, निर्विकार आहे हे माहिती आहे. म्हणजे आपण आता श्रवण सत्संगाने माहिती आहे, पण आपल्याला त्याचा अनुभव आला नाही. म्हणजे कसं ज्ञानेश्वर महाराज त्याचा अनुभव आला, समजा हे परमतत्व ते मीच आहे किंवा हे चराचर मध्ये सर्व परमतत्व भरलेलं आहे. त्याच्यामुळे त्याने रेड्यामुखी वेद बोलविला, कारण त्यांना माहित होतं की रेडा आणि माझ्यामध्ये एकच तत्व आहे, एकच परमतत्व आहे. आपल्याला सांगून ऐकून माहित आहे, पण त्याचा अनुभव नाही. ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा अनुभव होता, म्हणून रेड्यामुखी वेद बोलविला आणि जडभिंती चालवली. त्यांना माहित आहे याच्यातही भगवंत आहे, माझ्यातही आहे. म्हणजे याचं सांगितलंय की परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञान, हे दोन प्रकारचं असते. परोक्ष म्हणजे की आपल्याला माहित आहे की ज्ञान आहे, हे परमतत्व आहे, या सर्व संसारामध्ये चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, हे फक्त आपल्याला शब्दाने माहिती आहे. म्हणजे अनुभवाने माहिती आहे म्हणजे अप्रोक्ष ज्ञान. हे दोन्ही ज्ञान झाले पाहिजे, जे समजलेही पाहिजे आणि त्याचा अनुभव आला पाहिजे.
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म रचनेनाधी गच्छति. आपल्याला निष्काम भावाचे आणि दुसऱ्याच्या हिताचे मनन करणाऱ्या कर्मयोगाला या ठिकाणी मुनी म्हटले आहे. मुनी शब्दाचा अर्थ सांगितला. कर्मयोगी मोठा अथवा लहान प्रत्येक क्रिया करताना आपला भाव सकाम आहे का निष्काम आहे याची नेहमी जाणीव ठेवतो. सकाम भावना निर्माण झाल्यास त्याला समाप्त करून टाकतो, कारण सकाम भावना आल्याने ती क्रिया आपल्या आणि आपल्यासाठी होत असते. दुसऱ्याचे हित कसे होईल अशा प्रकारे चिंतन केल्यास आसक्तीचा त्याग होतो. कर्मयोगी तात्काळ परमतत्वाला प्राप्त करून घेतो. परमतत्वाच्या प्राप्तीस संसाराची आसक्तीच विलंबाला कारणीभूत असते. म्हणजे कर्मयोगी हा परमात्म तत्व लवकर प्राप्त घेतो. संसाराची आसक्तीच ही परमतत्वाला प्राप्त करण्यासाठी वेळ लावते किंवा आसक्ती ही आपल्याला प्रतिबंध करते. दुसरे कारण असं नाही, देहधारी देह अभिमानी मनुष्य संपूर्ण कर्माचा त्याग करू शकत नाही, परंतु जो कर्मफलाचा त्यागी आहे तो त्यागी म्हणविला जातो. या देहधारी कर्माचा त्याग तर करू शकत नाही, परंतु कर्मफलाच्या फल इच्छेचा त्याग तर करू शकतो, म्हणून कर्मयोग सोपा आहे. कर्मयोगाचे महात्मा सांगताना भगवान म्हणतात की कर्मयोगाला तात्काळ शांती प्राप्त होते. तो संसार बंधनातून सुखाने मुक्त होतो. म्हणून कर्मयोगाचे साधन सुगम, तात्काळ सिद्ध प्राप्त करून देणारे आहे आणि इतर कोणत्याही साधनेच्या साह्याशिवाय परमात्मा प्राप्ती करून देणारे स्वतंत्र साधन आहे कर्मयोग. काही झाली का वेळ? मी वाचू आणखी एखादा. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जितेंद्रिय, इंद्रियाचा राग द्वेष रहित होणे म्हणजे इंद्रिय वशमध्ये होणे. राग द्वेष रहित झाल्यावर इंद्रियामध्ये मनाला विचलित करण्याची शक्ती राहत नाही. साधक आपल्या मनाप्रमाणे त्यांना वाटेल त्या ठिकाणी प्रवर्त करू शकतो. विशुद्धात्मा, संसारिक पदार्थाचे महत्वच अंतःकरणाच्या मलिनतेला कारण आहे. जेथे पदार्थाचे महत्व असते तेथे त्याच्या कामना राहतात. साधा निष्काम तेव्हाच होतो जेव्हा त्यांच्या अंतःकरणात संसाराच्या पदार्थाचे महत्व राहत नाही. जोपर्यंत पदार्थाचे महत्व आहे तोपर्यंत तो निष्काम होऊ शकत नाही. विजितात्मा, कर्मयोगा शरीराचा सुख आरामाचा त्याग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर शरीरात आळस प्रमाद असेल तर कर्मयोगाचे अनुष्ठान होणार नाही. म्हणून येथे भगवंताने शरीरा वश करण्याचे सांगितलेले आहे. सर्व भूतात्मा कर्मयोगाला संपूर्ण प्राण्याशी आपल्या ऐक्यतेचा अनुभव होतो. जसे शरीराच्या एखाद्या अवयवाला दुखापत झाल्यास दुसरा अवयव त्याची सेवा करण्यासाठी सहज रीतीने कोणताही अभिमान न करता कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता आपोआप तयार होतो. तसेच कर्मयोगाकडून दुसऱ्यांना सुख पोहोचण्याचा प्रयत्न सहज रीतीने अभिमान आणि कामनेशिवाय कृतज्ञतेच्या अपेक्षेशिवाय आपोआप होतो. तो सेवा करण्यासाठी कोणत्याही प्राण्यास आपल्याहून वेगळे समजत नाही, सर्वांनाच आपले अंग समजतो. म्हणजे सर्व भूतात्मा याचे सांगितले की आपण आपल्या शरीराचे अवयव आहेत. एका अवयवाला दुखापत झाली ते दुसरा अवयव त्याचे व्यवस्था करतो किंवा त्याची सेवा करतो, कारण आपल्याला माहिती की हे सर्व आपलंच आहे. म्हणजे बोटही आपलेच आहे, डोकंही आपलेच आहे, सर्व आपलंच असल्यामुळं आपण त्याची चांगल्या प्रमाणे सेवा करतो. तसंच कर्मयोग्याला हे सर्व जे प्राणी मात्र आहेत ते आपणच आहेत असं वाटल्यामुळं तोही त्याची सेवा
मनपूर्वक करतो, मनातून करतो. विशेष गोष्ट, क्रिया आणि पदार्थाबरोबर आपण निरंतर राहू शकत नाही आणि ते आपल्या बरोबर निरंतर राहू शकत नाही. कारण असे आहे की क्रिया आणि पदार्थात निरंतर परिवर्तन होत असते, परंतु आपल्यात कधीही परिवर्तन होत नाही. म्हणून क्रिया आणि पदार्थ निरंतर आपला त्याग करीत आहेत, कारण ही त्याचा त्याग करूनच मुक्ती मिळू शकतो, परमशांती मिळू शकतो. त्याच्याबरोबर राहून आपण मुक्ती परम शांती मिळू शकत नाही, कारण त्यांच्या बरोबर राहण्याचा आपला स्वभाव नाही आणि आपल्याबरोबर राहण्याचा त्यांचा स्वभाव नाही. म्हणून क्रिया आणि पदार्थांना दुसऱ्यांच्या सेवेमध्ये उपयोगात आणायचे आहे. दुसऱ्याच्या सेवेत करण्यात आपलं महत्ता नाही, तर वास्तविकता आहे. जे वास्तविकता असते ती सहज असते, अर्थात त्याचा परिश्रम आणि अभिमान नसतो. अवास्तविकतेत परिश्रम आणि अभिमान असतो. भगवंतांनी भोग आणि संग्रहाला साधनेत बाधक म्हटले आहे. सुखी व्यक्तीला पाहून प्रसन्न झाल्याने भोग भोगण्याची इच्छा समाप्त होते, कारण भोग भोगण्यात जे सुख मिळत असते ते सुख आपल्याला दुसऱ्याने सुखी पाहून विशेष रूपाने मिळाल तर आपल्याला भोग भोगण्याची आवश्यकता राहणार नाही. दुःखी व्यक्तीला पाहून दुःख झाल्याने संग्रह करण्याची इच्छा समाप्त होते, कारण आपले दुःख नष्ट करण्यासाठी ज्या वस्तूचा आपण संग्रह करतो आणि व्यय करतो त्या वस्तू दुसऱ्याचे दुःख दूर करण्यात उपयोगी येतील. असे आपल्या जसे आपल्यावर एखादे दुःख कोसळले तर आपण त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो, तसे दुसऱ्याने दुःखी पाहून आपल्या शक्तीनुसार त्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न होऊ लागेल. योगयुक्त जिथे जितेंद्रिय विशुद्धात्मा जितेंद्रिय विशुद्धात्मा विजितात्मा आणि सर्वभूतात्म भूतात्मा या चार पूर्वोक्त लक्षणाने युक्त जो कर्मयोगी असतो त्याला त्या ठिकाणी योगयुक्त म्हटले आहे. साधने स्वाभाविक प्रवृत्ती न होण्यास उद्देश आणि रुचीत भिन्नता हेच कारण आहे. जोपर्यंत अंतःकरणात संसाराचे महत्व आहे तोपर्यंत उद्देश आणि रुचीचा संग्रह बहुतेक समाप्त होत नाही. उद्देश अविनाशी परमात्मत्वाचा आणि रुची बहुतेक नाशवान संसाराचे प्राणी पदार्थ परिस्थिती इत्यादीचे असते. उद्देश आणि रुची अभिन्न झाल्यावर साधन आपोआप तीव्र गतीने होऊ लागते. थांबायचं काय ते? हा का, एवढा करते. थोडस हा. दम लागल्यासारखं आहे, एवढा करते मी 7वा. हो हो, ठीक आहे. हम्म. ताई आवाज येतोय ना छान? हो हो, येतोय येतोय. हम्म. चालेल. तर सर्दी झाली ना, माझा आवाज बसलेला आहे. कुर्वन्य लिप्यते पूर्वन्नपी न लिप्यते. कर्मयोगी कर्म करत असताना सुद्धा कर्माशी बांधला जात नाही. कर्माच्या बंधनात कर्माविषयी असलेली ममता, कर्माच्या फलाची इच्छा, कर्मजन्य सुखाची इच्छा, तसेच त्याचा भोग आणि कर्तृत्व अभिमान हेतू असतात. संसारास कर्मापासून काही ना काही मिळवण्याची इच्छा नसल्याने कर्मयोगी कर्म असताना सुद्धा त्यापासून बांधला जात नाही. कर्मयोगी हा निष्काम कर्म केल्यामुळं तो कर्मयोगात बांधला जात नाही. हे याच्यात एवढं सांगितलेलं आहे. तर मी हे 7 श्लोक वाचले, त्याच थोडक्यात सांगू का? अं, म्हणजे वेळेच्या नाही होऊन जाईल. बर बर, सांगा, हरकत नाही. आहे आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. हो, 10 मिनिटं आहेत. अं, पहिल्या श्लोकात अर्जुनाने विचारलं की तुम्ही ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्हीची प्रशंसा करता, तर दोन्हीपैकी कर्मयोग श्रेष्ठ आहे का ज्ञानयोग श्रेष्ठ आहे?
हे मला कृपा करून सांगा, किंवा दोन्हीपैकी माझ्यासाठी कोणतं कल्याणकारी आहे हे सांगा. दुसऱ्या श्लोकात सांगितलंय, भगवान सांगतात, ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्य सांख्ययोगाचे पालन करू शकतो. त्याचे पालन करण्यासाठी कर्माचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. सांख्ययोग द्वारा प्रत्येक मनुष्य वर्ण, आश्रम, संप्रदायात राहत असताना आपले कल्याण करू शकतो. कर्मयोगात कार्य लहान किंवा मोठे नसते, ते फक्त निष्काम भावनेने दुसऱ्यासाठी करावे. अर्जुनाचा असा प्रश्न होता की ज्ञानयोग कर्मयोग या दोन्हीपैकी कोणते साधन निश्चित रूपाने कल्याणकारी आहे. भगवान म्हणतात, हे अर्जुना, दोन्ही साधने कल्याणकारी आहेत, कारण या दोन्हीचे साधनेमुळे परमतत्वाचा अनुभव येतो, परमतत्व प्राप्त होते. कर्मयोगी नित्य संन्यासी कर्मयोगी नित्य संन्यासी आहे, कारण तो सुखपूर्वक बंधनातून मुक्त होतो. तिसऱ्या श्लोकात सांगितलंय, कर्मयोगी कोणतेही प्राणी, पदार्थ, परिस्थिती याचा द्वेष करीत नाही. या सर्वांचा तो कामनारहित कर्म कर्म करतो. साधना करताना सुरुवातीला द्वंद्व राहते. सत्संग, स्वाध्याय हे केल्याने तो परम प्राप्तीला आपले ध्येय मानतो व आणि संसार करत असल्यामुळे संसारही आवडतो. त्याच्यामुळे दोन्ही त्याच्यामध्ये द्वंद्व राहते. तो त्याचे द्वंद्व नाहीसे होत. आणि सत्संग झाल्यामुळं बाह्य सुखदुःखात सम आणि आंतरिक दुःख रहित होणे याला द्वंद्व रहित असे म्हणतात, निर्द्वंद्व म्हणतात. चौथ्या श्लोकात सांगितलंय, शरीर व शरीराचा भेदाचा विचार करून स्वरूपात स्थित होण्यास सांख्य म्हणतात. कर्मयोग व ज्ञानयोग यांना वेगवेगळे फल देणारे मानतात, ते अज्ञानी बालक आहे. या दोन्ही योगाचे फल एकच आहे, ते परमतत्व आहे. हे परमतत्व एकच आहे, फल एकच मानणारे हे श्रेष्ठ आहे. पाचव्या श्लोकात सांगितलंय, जे तत्व ज्ञानयोगी प्राप्त करतो तेच तत्व कर्मयोगी प्राप्त करतो. प्रकृतीशी उच्छेद झाला तर दोन्ही योग एकच होतात. जो मनुष्य या दोन्ही साधनांना फलदृष्टीने एकच पाहतो, त्याची दृष्टी यथार्थ आहे. जगण्याची इच्छा, मरण्याची भीती उत्पन्न होत असते, ते दोन्ही इच्छा आणि भीती ज्ञानयोगाने नष्ट होते. 6व्या श्लोकात सांगितलंय, कर्मयोगाच्या आचरणाने आसक्ती नष्ट करून ज्ञानयोग साधन करणे सोपे जाते. कर्मयोगाचे साधन केल्याशिवाय ज्ञानयोगाची सिद्धी होणे कठीण आहे. निष्काम भावनेने दुसऱ्याचे मनन करणाऱ्याला मुनी म्हणतात. कर्मयोग सुगम व तात्काळ सिद्धी प्राप्त करून देणारे आहे. 7व्या श्लोकात सांगितलंय, रागद्वेष वशमध्ये राहणे आवश्यक आहे. म्हणजे रागद्वेषाला आपल्या ताब्यात करणं हे गरजेचं आहे. संसारिक पदार्थाची इच्छा अंतःकरणात असेल तर ते मलिन असते. जर शरीरात आळस, प्रमाद असेल तर कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही. म्हणजे आपण आळस केला, करायचं नाही ठरवलं, तर ते कर्मयोग कसं काय पूर्ण होईल. कर्मापासून काही मिळण्याची इच्छा नसल्याने तो कर्म करत असूनही त्यापासून संसारापासून बांधला जात नाही. त्याचे कर्मच हे अकर्म होत. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न होता आपल्या प्रश्नपत्रिकेत. 5व्या अध्यायाचा सारांश लिहा. त्यामुळे मी हे थोडस प्रत्येक श्लोकाचं थोडं थोडं लिहून ठेवले. छान. हा हा पण प्रश्न येऊ शकतो, सारांश लिहायचं तर प्रत्येक श्लोकाचं थोडं थोडं आपल्याला थोडं थोडं लिहिलं. आणि 5वा अध्याय मला वाचायचा होता ना, म्हणून मी थोडं थोडस लिहूनही ठेवलं होतं. आता हे थोडस वाचते, आणखी राहिलेलं आहे 7व्या श्लोकाचं. सांख्ययोगी तर गुणागुणेषु वर्तन्ते, गुणच गुणामध्ये वर्तन करीत आहेत असे मानत असल्याने कर्माशी बांधला जात नाही. परंतु कर्मयोगी परहितासाठी कर्म करत असतानाही कर्माशी बांधला जात नाही. केवळ दुसऱ्यासाठी कर्म केल्याने त्याचे कर्म सुद्धा गुणागुणेषु वर्तन्ते प्रमाणेच होतात.
म्हणजे दुसऱ्यासाठी कर्म केल्याने तो निष्काम होतो. तात्पर्य, सांख्ययोगी जडतेचा त्याग करून चिन्मयतेशी आपले एकता मानतो आणि कर्मयोगी आपले मनवले जाणारे शरीर, मन, इंद्रिय इत्यादीशी संसाराशी एकता मानतो. अर्थात पदार्थ, शरीर, मन, इंद्रिय इत्यादींना आणि त्याच्या क्रियेना आपले मानत नाही, तर त्याचे संसाराचे आणि संसारासाठीच मानतो. कर्मयोगी कर्मयोगी जर पदार्थ, मन, बुद्धी इत्यादींना आणि त्याच्या क्रियांना केवळ संसाराचा मानत असता, तर मग त्याच्याकडून एखादे हित झाले, एखादे सुख मिळाले, एखादा उपकार झाला तर तो मी केले, माझ्याकडून असे झाले असे मानू शकत नाही. म्हणून तो कर्म करत असतानाही करता नसतो अथवा कर्माने लिप्त होत नाही. तो कर्मयोगी हे आपले मानतच न, हे सर्व आपलेच आहेत असं मानून कर्म केल्यामुळं त्याला फलाची इच्छा राहत नाही. काय म्हणताय ताई? नाही नाही, सुरू काही हम्म. हा. परिशिष्ट भाव, शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण याच्याशी संबंध उच्छेद झाल्यामुळे जेव्हा कर्मयोगाला संपूर्ण प्राण्याशी आपला एकतेचा अनुभव होतो, तेव्हा कर्म करूनही त्यात कर्तेपणा राहत नाही. कर्तेपणा न राहिल्यामुळे त्याच्याद्वारा होणारे कर्म बंधनकारक होत नाही. म्हणजे करता नसल्यामुळे तो भोगता पण नाही. सांगितलं की आपण जेव्हा करता मानतो की कर्म मी केलं असं म्हणलं, तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला भोगावं लागतं. जर आपण त्या कर्माचा करता मानला नाही, तर त्याचा भोगताही नाही. करता नाही, भोगता नाही, दोन्ही नाही. किती महिन्याचे काम? संबंध कर्म करण्याविषयी कर्मयोगाची चर्चा करून आता भगवंत पुढील 2 श्लोकात सांख्ययोगाच्या साधनेबद्दल विचार सांगत आहे. थांबूयात आपण बरोबर इथे. ताई? हा, आपण हो इथे हो थांबू. ताई, मी थोडं आणखी हळू बोलू. क्लास नाही संपलेला. हॅलो. हा, स्पीड वाटली का बोलण्याची थोडी? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. उद्या ओके. हा थोडस सविस्तर वाचा वाटल्यास उद्या. बरं बरं. हा, म्हणजे मग लक्षात येईल. ते काय थोडीशी लिंक तुटल्यासारखी वाटत होती. हा हा हा, नाही मी काय केलं होतं, पूर्ण एकाच खूपच आहे. फक्त मी खुणा केल्या आणि तेवढंच वाचलं, कारण एकच गोष्ट खूप वेळ सांगितलेली आहे. हो, बरोबर आहे बरोबर आहे. नाही, जे महत्वाचं आहे ते पुन्हा करून ठेवा वाटल्यास, आणि त्या लिंक प्रमाणे वाचा मग उद्या. बरं, ठीक आहे. हा, चालेल. थोडं जास्त वाचते. मी काय केलं होतं, लिहिलं होतं नाही आणि नाही, मला जिथे जिथे नेहमी तेच ते सांगितलेलं आहे ना, अवॉइड केलं तरी चालू शकेल. की वाटतं. तेच ते जिथं जिथं आहे, हा. एक्झाम्पल पुष्कळ ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहेत, तर ते कमी हो. केले तरी हरकत नाहीत. हा, ठीक आहे, ठीक हो, चालेल. बाकी कोणाला अजून काही बोलायचं आहे? वैजंतीताई. आहे. वाचण्याविषयी कोणी बोलू शकते का? म्हणजे स्पीड झाली का, आणखी जास्त वाचायला पाहिजे? म्हणजे प्रतिक्रिया का प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत, म्हणजे उद्या त्याला सुधारणा करता नाही नाही, येते. छानच सांगितलं, तसं काही प्रश्न नाही ताई. प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल ही वेगळी असती, तसं काही नाही. स्पीड आणि पण बरोबर. कसं आपण घरगुती बोलतो ना, जे काही जॉब करतात किंवा शिक्षक आहेत, नाही बाहेर ताई, त्यांना थोडं त्यांना बोलायची सवय असते. तर आमच्यासारख्यांना म्हणजे काही विशेष नाही नाही, सवय तसा नाही. विचारही तसा करू नका. तसं काही नका. तुम्ही छान सांगताय, छान बोलताय, चांगलं आहे तुमचं ताई. बरं बरं, ओके ओके, थँक्यू. तसं छान प्रतिक्रिया आल्यामुळे समजलं. आपल्याला थोडं म्हणजे सुधारणा किंवा कमी जास्त करता येते, म्हणून विचारत नाही आहे. नाही, तसा काही विचार करू नका तुम्ही. सगळं छान चालू आहे, आणि सगळं परमेश्वर करून घेणार आहे प्रत्येकाकडून. हो ताई, काल तुम्हाला मेसेज केला ना, तेव्हापासून आताच उठले. करून घेतलंय देवाकडून, बाकी काही नाही. सुनबाई चाक आणून देतीये, हो. जेवण करते, गोळी घेते आणि झोपी जाते. वंदनाताई, काही बोलायचंय 2 मिनिटं? छान सांगितलं ताईंनी म्हणलं. हो. त्यांना तब्येत जरा ठीक नाही दिसत, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. बरोबर बरोबर. ठीक आहे.
वेळ वंदना झालाय ताई. ना. हो, वंदना हा, ताई, का व्यवस्थित हा. हा? आलं का म्हणलं व्यवस्थित?